नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2027 साठी जीकेच्या सराव प्रश्नांचा भाग 3 पाहणार आहे. देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं 2027 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी नवीन सिरीज सुरू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या सामान्य ज्ञान विषयाच्या प्रश्नांचा सराव करत आहोत. त्यामध्ये आपण काय करतोय तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहायचं, त्यासोबतच त्यासंबंधी आणखी 4 वन लाइनर प्रश्न देखील पाहायचे. अशा प्रकारे आपण एकाच प्रश्नातून 5 ते त्यापेक्षा जास्त प्रश्नांचा सराव करत आहोत. त्यामुळे जर तुम्ही पुढील भरतीसाठी तयारी करू इच्छित आहे तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त राहतील. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. सुरुवात करूयात आता आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न या ठिकाणी काय आहे पहा. मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात उजव्या बाजूस वळतात, म्हणून त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. आता या ठिकाणी पाहायचं, समजा आपला हा आहे विषुववृत्त, हा आला दक्षिण गोलार्ध, हा आला उत्तर गोलार्ध. समजा एक वारे आहे जे दक्षिणेकडून उत्तरेकडे निघालेले आहे, परंतु विषुववृत्तावर काय होतं तर कोरिओलिस बल नावाचं एक बल कार्य करतं. या बलामुळे काय होतं तर हे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारं वारं त्याच्या उजवीकडे वळतं, म्हणजे या दिशेला व्हायला लागतं. आता ही उत्तर, ही पूर्व, मध्ये दिशा कोणती आली ईशान्य, म्हणजे काय होतं हे वारं ईशान्येकडे व्हायला लागतं. आणि मित्रांनो, हे वारं ईशान्येकडे वाहतंय म्हणजे मूळची दिशा कोणती असेल त्याची नैऋत्य. अशा प्रकारे आपण याला काय म्हणतो तर नैऋत्य मोसमी वारे म्हणतो, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. त्याच वेळी जर वारं मित्रांनो उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असेल आणि या ठिकाणी जर ते त्याच्या उजवीकडे वळेल तर त्याला आपण काय म्हणणार, हे वारे नैऋत्येकडे वाहत असते परंतु भासतं काय की ते या दिशेने असं वाहतंय, म्हणजेच ईशान्येकडून वाहतंय, म्हणून याला आपण ईशान्य मोसमी वारे असं म्हणतो. आणि हे वारं काय होतंय, पहिलं वालं तर दक्षिणेकडे उत्तरेकडे वाहताना उजवीकडे म्हणजे ईशान्येकडे वळतं, आणि भासताना कसं भासतं तर ते नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतंय असं भासतं, म्हणून याला आपण नैऋत्य मोसमी वारा असं म्हणतो. ठीक आहे, इथपर्यंत माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, समजत नसेल तर व्हिडिओ सोडून जाऊ शकताय. पुढे पाहायचं आहे वन लाइनर प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय. भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या वाऱ्यांमुळे पडतो तर भारतामध्ये सर्वाधिक पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो. कोणत्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो. मान्सून हा शब्द कोणत्या भाषेतील शब्दावरून आला, हा मराठी व्याकरणाला येऊ शकतो प्रश्न. मान्सून हा शब्द अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे किंवा आपल्या भाषेमध्ये आलेला आहे. परतीचा मान्सून कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर पाऊस पडतो. परतीचा मान्सून हा सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये तमिळनाडूच्या किनाऱ्यावर म्हणजे पूर्व किनाऱ्यावर पाऊस पडतो. कोणत्या राज्यामध्ये, तमिळनाडू राज्यामध्ये. ठीक आहे. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात. हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर नावाचं उपकरण वापरलं जातं. अशा प्रकारे हायग्रोमीटर आहेत किंवा आणखी बरीच उपकरणं आहेत. त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावर तुम्हाला माहिती मिळेल. त्यासोबतच तुम्हाला दररोज 50 ते 100 सराव प्रश्न सोडवायला मिळतील आणि रोज एक नवीन टॉपिक असतो, त्यामुळे या ठिकाणी तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि एकही दिवस असा जात नाही ज्या दिवशी आपण प्रश्न देत नाही किंवा काही अडचणीशिवाय प्रश्न येणं थांबत नाही. त्यामुळे जर तुम्हाला दररोज 50 ते 100 प्रश्नांचा सराव करायचा आहे तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. हे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये मिळून जाईल. पुढे पाहूयात दुसरा प्रश्न. भारतातील कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. भारतातील नागपूरला काय म्हणतो आपण, भारताची व्याघ्र राजधानी म्हणजे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. या ठिकाणी काय आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प आहे, शेजारी उमरेड करंडला व्याघ्र प्रकल्प आहे, शेजारीच मेळघाट आहे, शेजारीच बोर आहे, त्यासोबत ताडोबा अंधारे देखील शेजारीच आहे. त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच व्याघ्र प्रकल्पांची या ठिकाणी काय झालेली आहे तर दाटी झालेली आहे किंवा एकाच ठिकाणी आलेले आहेत, म्हणून याला आपण काय म्हणूया, नागपूर जवळ असल्यामुळे नागपूरला व्याघ्र राजधानी असं म्हटलं जातं असं म्हणूया, म्हणजे याचं उत्तर पर्याय बी योग्य आहे. पुढे पाहूयात वन लाइनर प्रश्न. महाराष्ट्रात सध्या एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत. सुरुवातीला पहा भारतामध्ये किती आहेत. भारतामध्ये आता सध्या 58 व्याघ्र प्रकल्प आहेत, त्यापैकी 6 व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये आहेत. किती, 6. भारतामध्ये 58, महाराष्ट्रामध्ये 6. पुढे पाहूयात भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता तर आंध्र प्रदेश राज्यातील नागार्जुन सागर श्रीशैलम हा भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो. मित्रांनो, जगभरामध्ये जागतिक व्याघ्र दिन टायगर डे हा 29
जुलै रोजी साजरा केला जातो. आणि भारतात प्रोजेक्ट टायगर कधी सुरू झाला? 1973 साली भारतामध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू झालेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 3. वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कार्निवल हा सण मित्रांनो गोवा या राज्यामध्ये साजरा केला जातो, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. त्यासोबतच पहा, ओणम हा सण कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ओणम म्हटलं की लक्षात ठेवायचं केरळ. पोंगल हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पोंगल म्हटलं की तमिळनाडू. बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बिहू म्हटलं की आसाम. आणि पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात नववर्ष म्हणून कोणता सण साजरा करतात? महाराष्ट्रात नववर्ष म्हणून गुढी पाडवा हा सण साजरा केला जातो. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 4. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? मित्रांनो, मानवी शरीरामध्ये सर्वात लांब हाड असतं फिमर, जे आपल्या मांडीमध्ये असतं, म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. फिमर हे मानवी शरीरातील सर्वात लांब हाड आहे आणि ते आपल्या मांडीमध्ये असतं. पुढे, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? तर त्याला आपण स्टेपस असं म्हणतो. स्टेपस हे आपल्या कानातील हाड आहे, जे मानवी शरीरातील सर्वात काय आहे तर लहान हाड आहे. ठीक आहे. मानवी शरीरात एकूण किती स्नायू असतात? मानवी शरीरामध्ये जवळजवळ 639 इतके स्नायू असू शकतात. पुढे, नवजात बालकाच्या शरीरात सुमारे किती हाडे असतात? मित्रांनो, प्रौढ व्यक्ती शरीरामध्ये 206 हाडे असतात. त्याबरोबर जर नवजात बालक असेल, नवजात मूल असेल, तर त्याच्या शरीरामध्ये 300 ते 305 इतके हाडे असू शकतात. ठीक आहे. मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? मानवी कवटीमध्ये 22 हाडे असतात. पुढे पहा प्रश्न क्रमांक 5. दालचिनी हा पदार्थ कोणत्या झाडाच्या सालीपासून मिळवतात? दालचिनी हा पदार्थ आहे तो सिनेमन झाडाच्या आतल्या सालीपासून मिळवला जातो, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढचे ऑनलाईनर प्रश्न पाहूया. मलेरियावरील उपचारासाठी वापरले जाणारे क्विनिन कोणत्या झाडापासून मिळवतात? आपल्याला माहित आहे मलेरियावर कोणती लस वापरली गेली होती किंवा कोणतं औषध वापरलं गेलं होतं? हायड्रॉक्सिक्लोरोक्विन. आणि मित्रांनो, हे कशापासून मिळवतात? तर क्विनिन पासून मिळवतात. आणि मित्रांनो, क्विनिन कशापासून मिळतं? क्विनिन हे सिंकोना नावाच्या झाडापासून मिळतं. कोणत्या? सिंकोना नावाच्या झाडापासून मिळतं. पुढे, लवंग हा मसाल्याचा पदार्थ झाडाच्या कोणत्या भागापासून मिळतो? लवंग हा काय आहे मित्रांनो? लवंगाच्या झाडाची एक कळी आहे. काय आहे? कळी म्हणजे बड आहे. ठीक आहे. हळद कोणत्या वनस्पतीचा भाग आहे मित्रांनो? हळद हा वनस्पतीचा काय आहे? खोड आहे. हळद काय आहे? वनस्पतीचं खोड आहे. ज्याप्रमाणे बटाटा खोड आहे त्याप्रमाणे हळद देखील खोड आहे. जमिनीच्या आत असेल तरी ते मूळ नसतं. काय असतं? खोड असतं. भारतातील मसाल्यांची बाग म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? भारतातील मसाल्यांची बाग केरळ या राज्याला म्हटलं जातं. ठीक आहे. मसाल्यांची बाग केरळ. प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? या ठिकाणी पाहायचं आहे 1963 ते 1967 या कालावधीमध्ये सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेश राज्याच्या महिला मुख्यमंत्री होत्या, म्हणजे पर्याय बी असणार आहे उत्तर. ठीक आहे. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री या उत्तर प्रदेश राज्याच्या होत्या. त्यांचं नाव सुचेता कृपलानी आणि त्या 1963 ते 67 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत. पुढे, भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या. तर तुम्ही मला कमेंट करून उत्तर सांगायचं की सरोजिनी नायडू या कोणत्या राज्याच्या राज्यपाल बनल्या होत्या. ठीक आहे. पुढे, स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? तर राजकुमारी अमृत कौर या भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? तर प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. ठीक आहे. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. प्रश्न क्रमांक 7. भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे टिंबटिंब यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली. महत्वाची माहिती कोणती आहे? भारताचे जलपुरुष म्हणून कोणाला ओळखतात? तर डॉक्टर राजेंद्र सिंह यांना भारताचे जलपुरुष किंवा वॉटर मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं, म्हणजे पर्याय डी याचं उत्तर आहे.
पुढे पहिला प्रश्न पहा, भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? जर आपल्याला जगात विचारलं तर नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक, आणि जर भारतामध्ये विचारलं तर MS स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. धवल क्रांतीचे जनक, धवल क्रांती म्हणजे काय तर दुग्ध क्रांती जनक कोण तर डॉक्टर वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक आहेत. महाराष्ट्रातील पाणी पंचायत ही संकल्पना कोणी सुरू केली तर विलासराव साळुंखे यांनी महाराष्ट्रामध्ये पाणी पंचायत ही संकल्पना सुरू केली. वन महोत्सव ही संकल्पना भारतात कोणी रुजवली? वन महोत्सव ही संकल्पना भारतामध्ये कन्हैयालाल मुंशी यांनी रुजवली. पुढे पाहूयात, प्रश्न क्रमांक 8 आहे, राज्यसभेचे सभापती कोण असतात? आता या ठिकाणी पाहायचं आहे, 2 कलम लक्षात ठेवायचे भारतीय राज्यघटनेची, कलम 64 आणि कलम 89. या 2 कलमांनुसार जो व्यक्ती भारताचा उपराष्ट्रपती बनेल तोच व्यक्ती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल, म्हणजेच भारताचे उपराष्ट्रपती आहेत ते राज्यसभेचे सभापती असतात. ठीक आहे, सध्या कोण आहेत कमेंट करून सांगायचं. पुढे ऑनलाईनर प्रश्न पाहूयात, लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर लोकसभेचे सभापती आपला राजीनामा उपसभापतींकडे देतात. कोणाकडे? उपसभापतींकडे देतात. ठीक आहे, पुढे राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? राज्यसभाचा कार्यकाल नसतो. राज्यसभा काय आहे? एक स्थायी सभागृह आहे. राज्यसभेचा कार्यकाल नसतो. हे एक स्थायी सभागृह आहे जे बरखास्त होत नाही. पुढे राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? जर आपल्याला सदस्यांचा कार्यकाल विचारला तर लक्षात ठेवायचा, प्रत्येक सदस्याचा कार्यकाल हा 6 वर्षे इतका असतो. किती? 6 वर्षे. त्यापैकी मित्रांनो 2/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होत असतात. पुढे चौथा प्रश्न, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो? तर या ठिकाणी पाहायचं आहे, जर राज्यसभा आणि लोकसभेचं संयुक्त अधिवेशन होणार असेल तर ते राष्ट्रपती बोलवतात. कोण? राष्ट्रपती. म्हणजे याचं उत्तर काय आहे? संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त बैठक किंवा संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतात. त्यासोबतच जर राष्ट्रपतींनी ही बैठक बोलावली तर या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर या बैठकीचे अध्यक्ष हे लोकसभेचे सभापती असतात, राष्ट्रपती नसतात. लक्षात ठेवायचं, बैठक बोलवतात राष्ट्रपती परंतु अध्यक्ष हे लोकसभेचे सभापती असतात. पुढे प्रश्न क्रमांक 9, इंटरपॉल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? इंटरपॉल, इंटरनॅशनल पोलीस, हे काय आहे? आंतरराष्ट्रीय पोलिसांची संघटना आहे, ज्याचं मुख्यालय फ्रान्समधील लिओन या शहरामध्ये आहे. कोणत्या? लिओन. म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. देश विचारलं तर काय आहे? तर फ्रान्स. फ्रान्समधील लिओन शहरामध्ये इंटरपॉलचं मुख्यालय आहे. ऑनलाईनर प्रश्न पाहूया, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी काय आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. युनेस्कोचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी आहे. कुठे? पॅरिस. पुढे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? नेदरलँड्समधील हेग या ठिकाणी काय आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे. आणि पुढे संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना आहे ती 24 ऑक्टोबर 1945 ला झालेली होती. पुढे पाहूयात, प्रश्न क्रमांक 10, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? या ठिकाणी पहा, 1913 साली रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी साहित्यातील नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं, म्हणून पर्याय बी रवींद्रनाथ टागोर आपलं उत्तर आहे. यांना हे पहिले भारतीय व्यक्ती होते ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. वर्ष होतं 1913 आणि पारितोषिक होतं साहित्यातील नोबेल पारितोषिक. ठीक आहे. पुढे वन लाइनर प्रश्न आता पाहूयात, रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या साहित्यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला? तर त्यांच्या गीतांजली या काव्य संग्रहासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. कधी? 1913 ला. पुढे विज्ञानातील पहिले भारतीय नोबेल विजेते कोण? या ठिकाणी पहा, फिजिक्स विषयामध्ये 1929 साली CV रमन यांना फिजिक्स मधील किंवा विज्ञानातील नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. ठीक आहे. CV रमन हे भारतातील दुसरे नोबेल पारितोषिक विजेते, त्यासोबतच विज्ञानातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते होते. तिसरा प्रश्न, अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? यांचं नाव आहे
अमर्त्य सेन हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. अर्थशास्त्रामध्ये नोबेल मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती अमर्त्य सेन. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? तर मदर तेरेसा. शांततेचं नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला मदर तेरेसा होत्या. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 11. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? कुनो नॅशनल पार्क का प्रसिद्ध आहे? कारण नामिबियामधून आणलेले जे चित्ते होते ते आपण मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडलेले होते. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? कुनो राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशमध्ये आहे. पर्याय सी. आता वन लाईनर पहा. नामिबियातून आणलेले चित्ते भारतात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले? तर कुनो. ठीक आहे, कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? जिम कॉर्बेट. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. आणि हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये आहे. कोणत्या? उत्तराखंड. उत्तराखंडला आपण काय म्हणतो? देवभूमी असं देखील म्हणतो. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? एकशिंगी गेंडा. ठीक आहे, आणि कोणत्या राज्यामध्ये आहे हे? तर हे आसाममध्ये आहे. ठीक आहे. पुढे गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते? गीर हे राष्ट्रीय उद्यान गुजरात राज्यामध्ये आहे आणि आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? आशियाई सिंह. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला? या ठिकाणी पाहायचं आहे. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 मध्ये सुवर्ण पुरस्कार हा महाराष्ट्रातील रोहिणी या ग्रामपंचायतीला देण्यात आलेला होता. ही ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? धुळे जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. पहिला प्रश्न पहा. पंचायत राज व्यवस्था सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू झाली? सर्वप्रथम राजस्थान या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था लागू झालेली होती. राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर नागौर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कधी झाली? महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना 1 मे 1962 ला झाली आणि महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारं 9वं राज्य होतं. पहिलं राज्य राजस्थान, दुसरं आंध्र प्रदेश, अशा प्रकारे महाराष्ट्र हे 9वं राज्य होतं. प्रश्न क्रमांक 3 पहा. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? महाराष्ट्रातील विचारलं तर वसंतराव नाईक समिती, आणि जर भारतातील विचारलं तर बलवंतराय मेहता समिती. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 4. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? या ठिकाणी पाहायचंय. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा तसेच ग्रामसभेचा देखील सचिव म्हणून काम करतो. कोण? ग्रामसेवक हा ग्रामपंचायत आणि ग्रामसभा दोन्हीचा सचिव असतो. पुढे पहा प्रश्न क्रमांक 13. संयुक्त राष्ट्रांशी संबंधित संस्थेने चालवलेले ब्ल्यू हार्ट अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? या ठिकाणी पहा. ब्ल्यू हार्ट अभियान हे ड्रग्ज आणि मानवी देह व्यापाराशी संबंधित आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे रेड रिबन हे चिन्ह कशाशी संबंधित आहे? रेड रिबन हे एड्सशी संबंधित चिन्ह आहे. ठीक आहे. जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. मानवी हक्क दिन कधी असतो? दरवर्षी 10 डिसेंबर हा दिवस. कोणता? 10 डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न सोपा आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? उत्तर कमेंटमध्ये आलं पाहिजे. जर पुढे व्हिडिओ पाहिजेत आणि चांगले चांगले व्हिडिओ पाहिजेत तर उत्तर आलंच पाहिजे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14. 2026 ची ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी गटात कोणी जिंकली? आता या ठिकाणी पाहायचं आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्कराज यांनी जिंकली, म्हणून याचं उत्तर पर्याय सी आहे. आणि जर आपल्याला महिलांबद्दल विचारलं तर एलिना राईबकिना यांनी ऑस्ट्रेलियन ओपन महिला स्पर्धा जिंकलेली आहे. आता पुढचे प्रश्न पाहूयात काय आहेत. टेनिस ग्रँड स्लॅम मधील सर्वात जुनी स्पर्धा कोणती? तर विम्बल्डन ही काय आहे? टेनिस ग्रँड स्लॅम मधील सर्वात जुनी स्पर्धा आहे. ठीक आहे, विम्बल्डन सर्वात जुनी. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा कोणत्या प्रकारच्या कोर्टवर खेळली जाते? ऑस्ट्रेलियन ओपन आहे ती हार्ड कोर्टवर खेळली जाते. कोणत्या? हार्ड कोर्टवर
खेळली जाते. फ्रेंच ओपन स्पर्धा कशावर खेळतात? फ्रेंच ओपन आहे ते मित्रांनो मातीवर म्हणजे क्लेवर खेळली जाते. कशावर? क्लेवर म्हणजे मातीवर, लाल मातीवर खेळली जाणारी स्पर्धा कोणती? तर फ्रेंच ओपन. आणि विम्बल्डन स्पर्धा कोणत्या कोर्टवर खेळतात? विम्बल्डन स्पर्धा आहे ती गवतावर खेळतात, गवताच्या कोर्टवर खेळतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 15. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली? शुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. वन लाईनर प्रश्न पहा, ममता बॅनर्जी या कोणत्या राजकीय पक्षाच्या आहेत? TMC, तृणमूल काँग्रेस. ठीक आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोणती आहे? कोलकाता. कोलकाता आहे की दार्जिलिंग आहे? काय आहे पश्चिम बंगालची राजधानी मित्रांनो? कोलकाता आहे. प्रश्न क्रमांक 3. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य, सर्वात मोठे क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलं तर राजस्थान. आणि जर सर्वात लहान विचारलं तर गोवा. आता पुढे, भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? सर्वात लहान लोकसंख्येच्या दृष्टीने कोणतं आहे? सिक्कीम आहे. आणि सर्वात मोठं विचारलं तर उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठं राज्य आहे लोकसंख्येच्या दृष्टीनं. पुढे प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये टिंबटिंब हे पारंपरिक चिन्ह आहे. महाराष्ट्र पोलीस ध्वज कसा आहे मित्रांनो? निळ्या कलरचा ध्वज आहे, त्याच्यामध्ये पंचकोनी तारा आहे, त्याच्या आतमध्ये 2 वर्तुळ, त्याच्या आतमध्ये हाताचा पंजा आणि खाली रिबन मध्ये काय लिहिलंय? सदरक्षणाय खलनिग्रहणाय. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पाहिजे? या ठिकाणी पारंपरिक चिन्ह कोणतं आहे? तर पंचकोनी तारा आहे म्हणून पर्याय ए. अभय निदर्शक विचारलं तर त्याच्यामध्ये हाताचा पंजा आहे. अभय निदर्शक चिन्ह कोणतं? हाताचा पंजा. आता वन लाईनर पहा, महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय. महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते? तर DGP. DGP म्हणजे पोलीस महासंचालक, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याचा अर्थ काय? तर चांगल्याचं रक्षण करणं आणि वाईटाचा नाश करणं, म्हणजे सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं नाश. पुढे, महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे? आता मित्रांनो, महाराष्ट्र पोलिसांचं ट्रेनिंग कुठे होतं? तर पोलीस ट्रेनिंग सेंटर म्हणजे PTC या ठिकाणी होतं. परंतु जर PSI किंवा DYSP असेल तर या पदांचं ट्रेनिंग कुठे होतं? तर महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये होतं, म्हणजे MPA मध्ये होतं. आणि हे कुठे आहे? तर नाशिकमध्ये आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे? नाशिकमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17. BNS चे विस्तारित रूप काय? मित्रांनो, BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता. पर्याय सी. 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये 3 नवे कायदे लागू झाले. त्यामध्ये एक आहे भारतीय न्याय संहिता, ज्यानं IPC म्हणजे इंडियन पिनल कोडची जागा घेतलेली आहे. पुढे, IPC चे पूर्ण रूप काय? IPC चे पूर्ण रूप इंडियन पिनल कोड. ठीक आहे. नवीन कायदा काय आहे त्याच्या बदल्यात? भारतीय न्याय संहिता BNS. पुढे, CRPC ची जागा कोणत्या नवीन कायद्याने घेतली? CRPC जागा मित्रांनो BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याने घेतली. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट ची जागा कोणी घेतली? इंडियन एव्हिडन्स ऍक्ट ची जागा आहे ती मित्रांनो BSA म्हणजे भारतीय साक्ष अधिनियमानं घेतली. पहिला कोणता होता? भारतीय पुरावा कायदा. आता कोणता आहे? भारतीय साक्ष अधिनियम. आता पुढे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 18. विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आपण पाहिलं विम्बल्डन काय आहे? तर गवतावर खेळली जाणारी टेनिस स्पर्धा आहे, म्हणजे लॉन टेनिस, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. पुढे पहा, वन लाईनर प्रश्न. ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ड्युरंड कप हा फुटबॉलशी संबंधित खेळ आहे. कशाशी? फुटबॉलशी संबंधित असणारी स्पर्धा आहे. थॉमस कप म्हटलं की लक्षात ठेवायचं, थॉमस कप बॅडमिंटन. संतोष चषक आहे तो फुटबॉलशी संबंधित आहे. आणि शेवटी राहिला डेव्हिस कप हा टेनिसशी संबंधित आहे. कोणता? टेनिस. लक्षात काय ठेवणार या ठिकाणी? डेव्हिस कप टेनिस, संतोष आणि ड्युरंड फुटबॉल आणि थॉमस कप बॅडमिंटन. ठीक आहे, बॅडमिंटन. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 19. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान पद यांची चुकीची जोडी ओळखा. अष्टप्रधान ओळखायचं आहे
मोरो त्र्यंबक पिंगळे प्रधान म्हणजे कोण? पेशवा, बरोबर. हंबीरराव मोहिते सरसेनापती, बरोबर. अनाजी दत्तो सचिव, बरोबर. निराजीरावजी सुमंत, चुकीचं आहे. सुमंत कोण होते? रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत होते. आणि निराजीरावजी कोण होते? तर हे न्यायाधीश होते. ठीक आहे, निराजीरावजी न्यायाधीश आणि सुमंत कोण? रामचंद्र त्र्यंबक डबीर. म्हणजे या ठिकाणी पर्याय डी ही जोडी चुकीची आहे. आता पुढे पाहूयात, अष्टप्रधान मंडळात अमात्य कोण होते? मित्रांनो, अमात्य कोण होते अष्टप्रधान मंडळामध्ये? तर त्यांचं नाव होतं रामचंद्र निळकंठ मुजुमदार. न्यायाधीश कोण होते? वर पाहिलं निराजीरावजी हे न्यायाधीश होते. परराष्ट्राचे संबंध ठेवण्याचे काम कोणाचे होते? अष्टप्रधान मंडळात परराष्ट्राचे संबंध ठेवण्याचं काम सुमंत यांचं होतं. सुमंत कोण होते? तर रामचंद्र त्र्यंबक डबीर होते. आणि अष्टप्रधान मंडळात पंडितराव यांचे काम काय होते? पंडितराव यांचं काम होतं धार्मिक व्यवहार सांभाळणं. ठीक आहे, पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 20. SNDT विद्यापीठ कोठे स्थापन झाले? SNDT श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ कोणी स्थापन केले? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये 1916ला महिला विद्यापीठ म्हणून याची स्थापना केली. आणि पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी या संस्थेला देणगी दिल्यामुळे त्यांच्या आईचं नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी हे या संस्थेला देण्यात आलं. म्हणजे पर्याय ए याचं उत्तर असणार आहे. स्थापना केलेली आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. आता वन लाईनर प्रश्न पाहूयात. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापन झाले? तर पुण्यामध्ये स्थापन झाले 1916ला. ठीक आहे, 1916ला. महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला? महर्षी कर्वे यांना 1958 साली वयाच्या 100व्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला. अनाथ बालिकाश्रमची स्थापना कोणी केली? अनाथ बालिकाश्रमची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. आणि पुढे शारदा सदनची स्थापना कोणी केली? शारदा सदन पंडिता रमाबाई यांनी केली. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 21. कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 भागात विभागते? या ठिकाणी ही पृथ्वी आहे आणि मध्यातून जाणारं विषुववृत्त हे पृथ्वीला 2 भागामध्ये विभागतं. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. पृथ्वीवरील एकूण अक्षवृत्तांची संख्या किती? आता विषुववृत्त सोडून इकडे 90 इकडे 90 किती झाले? 180 अधिक 1 181. पृथ्वीवर एकूण 181 अक्षवृत्त आहेत. विषुववृत्ताचे अक्षांश मूल्य किती असते? विषुववृत्तावर 0 अंश. आणि तिथून पुढे जर आपण कर्कवृत्ताकडे गेलो की 23.5 अंश आणि मकर वृत्ताकडे गेलो की 23.5 अंश. ठीक आहे, अशा प्रकारे याचं मूल्य बदलत राहतं. विषुववृत्तावर किती आहे? 0 अंश आहे. भारताच्या मध्यातून कोणत्या अक्षवृत्त जाते? भारताच्या मध्यातून काय जातं? कर्कवृत्त जातं. भारतातील 8 राज्यांमधून कर्कवृत्त जातं. 8 राज्य कोणते आहेत ते कमेंट करून सांगू शकता. भारताच्या मध्यातून काय जातं? तर कर्कवृत्त जातं. ठीक आहे, मूळ रेखावृत्त म्हणजे ग्रीनविच मेरिडियन कोणत्या शहरातून जाते? ग्रीनविच मेरिडियन आहे ते ग्रीनविच शहरातून जातं, जे लंडनमध्ये आहे. कुठे? लंडनमध्ये. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 22. भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे? भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यान 1643 किलोमीटर लांबीची सीमा आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. भारताला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या देशाची आहे? तर बांगलादेशची. भारत आणि बांगलादेशमधील सीमा आहे ती सर्वाधिक आहे. किती आहे? 4096 किलोमीटर. ठीक आहे, भारत आणि बांगलादेशमध्ये 4096 किलोमीटर इतकी सीमा आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमारेषेला काय म्हणतात? भारत अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यामधील सीमेला काय म्हणायचं? ड्युरंड रेषा म्हणायचं. काय म्हणायचं? ड्युरंड रेषा. पुढे भारत आणि चीनमध्ये यांच्यातील रेषेला काय म्हणायचं? भारत आणि चीन यांच्यामध्ये काय आहे? मॅकमोहन रेषा. म्यानमार जुने नाव ब्रह्मदेश भारतापासून कोणत्या वर्षी वेगळा झाला? म्यानमार हा भारतापासून 1937ला वेगळा झाला. कधी? 1937ला. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? महाराष्ट्राचे राज्यफूल जारूळ. याला आपण काय म्हणतो? मोठा बोंडारा म्हणतो. किंवा दुसरं एक नाव आहे, काय आहे? तर ताम्हण. मोठा बोंडारा किंवा ताम्हण किंवा जारूळ हे महाराष्ट्राचे राज्यफूल आहे. महाराष्ट्रात राज्यप्राणी कोणता? तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे, जो पुण्यातील भीमाशंकर अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो किंवा संरक्षित आहे. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? महाराष्ट्र राज्यपक्षी आहे हरावत किंवा हरियाल. हरावत किंवा हरियाल. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता? महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे आंबा. आणि भारताचे राष्ट्रीय फूल कमळ. भारताचं राष्ट्रीय फूल काय आहे? कमळ आहे. पुढे पाहूयात.
प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड या तालुक्यामध्ये गहू संशोधन केंद्र आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर असणार आहे. पुढे, महाराष्ट्रात द्राक्ष संशोधन केंद्र कुठे आहे? तर पुण्यातील मांजरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये द्राक्ष संशोधन केंद्र आहे. कुठे? पुण्यातील मांजरी. पुढे, जर आपल्याला राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र विचारलं तर ते कुठे आहे? तर पुण्यातील राजगुरू नगर या ठिकाणी राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र आहे. पुढे, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कुठे आहे? तर ते पाडेगाव आहे. पाडेगावला मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे. पाडेगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? पाडेगाव हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं. साताऱ्यातील पाडेगाव या ठिकाणी काय आहे? मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र. आणि महाराष्ट्रात कापूस संशोधन केंद्र कुठे आहे? तर नागपूरला. राष्ट्रीय स्तरावरील कापूस संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये येतं. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 25. पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा पोलिओची लस जोनास साल्क या शास्त्रज्ञाने शोधून काढली होती, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. मित्रांनो, ही थेट रक्तामध्ये दिली जात होती, परंतु त्यानंतर तोंडावाटे दिली जाणारी पोलिओची लस आहे ती कोणी शोधून काढली? तर ही अल्बर्ट साबिन यांनी शोधून काढली. लक्षात ठेवायचं आहे, पहिली लस जोनास साल्क, परंतु तोंडावाटे दिली जाणारी म्हणजे ओपीव्ही म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन कोणी शोधून काढलं? तर अल्बर्ट साबिन यांनी शोधून काढली. साबिन नाव लक्षात ठेवायचंच आहे. आता पुढे, देवीची लस कोणी शोधून काढली? एडवर्ड जेन्नर. आणि मित्रांनो, ही काय होती? आतापर्यंत जगातली पहिली लस होती, त्यामुळे यांना काय म्हटलं जातं? लसीकरणाचे जनक म्हणतात. कोणाला? एडवर्ड जेन्नर यांना, कारण यांनी देवीची लस शोधून काढली. रेबीज प्रतिबंधक लस कोणी शोधली? लुई पाश्चर यांनी रेबीज प्रतिबंधक लस शोधली. क्षयरोगावरील म्हणजे टीबी वरील बीसीजी लस कोणी शोधून काढली? क्षयरोगावरील बीसीजी लस आहे ती मित्रांनो कॅल्मेट आणि ग्युरिन यांनी शोधून काढलेली आहे. तसेच पुढचा प्रश्न, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? जर तुम्हाला याचं उत्तर येतंय तर कमेंट करून सांगा. अगदी सोपं उत्तर आहे, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.